कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, भोल्या भाल्यानं फुटला घाम. याला कोण घालील यस्सेने दरबारी कुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई बर का. नजर येतात तिच्या अंगार, दरबार झाला गपगार. कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला, हम लाएंगे शिवाजी को. हम त्यानं विडा उचलला. नवतेचं अफजल खान, नवतेचं अफजल खान, जिता जागता जमू सहिताने. कान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून. कौतिक झालं दरबाराचे. खान निघाला मोठ्या दुर्बीत. त्याचं गोड दळ पायदळ, फौज फाटालही बक्के. अंगी 10 हत्तीचं पळ, पाहणारा कप छळछळ. वाटेत भेटेल त्याला चिरडीत कीर्ती खानाची सेना निघाली. गावं लुटली, देवळं उद्ध्वस्त केली, आया बहिणीची आबरू लुटली. कोण कोण रोखणार हे वादळ. आता शिवबाचं काही खरं नाही. इकडं निजाम, तिकडं मोगल, पलीकडं इंग्रज. जो तो हेच बोलू लागला. Did you see the size of Afzal Khan's army? Yeah, sir. But the Lion of the Mountains is dead. राजाची सेना मुठभर, खानाला कसा थोपणार. काय लढवावा हुन्नर, चिंतेत बंद सरदार. महाराज आपला जीव मोलाचा आहे. खानाचं सैन्य अफाट आहे. त्याच्यासमोर आपला टिकाव लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जाऊ. काय म्हणालात रायबा? मासाहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. रायबा, शिवबा केवळ आमचा पुत्र नाही, तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी 72, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मूर्खाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा छावा. बाळासाहेब आपला पुत्र आणि मराठी मुलकाचा स्वाभिमान विजय टिळा लावूनच परत. अशा वाघिणीचा छावा, गनिमाला कसा ठेचावा. डोक्यात नेहमी कावा, भेटीचा धाडा सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा. खानाने हसत हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान. प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमाने नाही त्याला जाण. शिवाजी राजाच्या करामतीची, शिवाजी राजाच्या आणि त्याचे नाही जाणीव शक्तीची, आणि करील काही कल्पना युक्तीची. काय राज, जीवा महाल आल्या. करील काय कल्पना युक्तीची. या जीवा काय म्हणतोय खान? महाराज, खानाला तर खात्री पटली की आपण घाबरलात. छान, आम्हाला हेच हवं होतं. महाराज, आजच्या भेटीचं काय करायचं? पंतांकडून निरोप झाला. म्हणावा की आमची तब्येत जर अस्वस्थ होतं, दुपारची वेळ ठरवा. जी. त्याला वाटू दे की भेटीपोटी आम्ही त्याला भेटायचं टाळतोय. जशी खानाच्या भेटीसाठी महाराजानं एक शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारीला, नक्षीदार शामियान्याला, अनाशा शामियान्या खान टवलं कडून येत.
त्याच्या भेटीस तुम्ही आमच्या बरोबर चला जेव्हा पंतांनाही बरोबर घ्या. शिवबाच्या संगती महाला, शिवबाच्या संगती महाला. राजाला पाहून खान म्हणतो कसा. आओ आओ शिवाजी, आओ हमारे गले लग जाओ, आओ. खान हाक मारी तो हसरी, खान हाक मारी तो हसरी. रोखोंड नजारा गहिरी जिरहा 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 जिरहा. खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खान अभिमान मान्याला, खान अभिमान मान्याला. कट्यारीचा वार त्यानं केला, कट्यारीचा वार त्यानं केला. खर खर आवाज झाला, खर खर आवाज झाला. चिलखत होतय अंगाला, चिलखत होतय अंगाला. खानाचा वार फुका गेला. खान यडबडला. इतकंच महाराज झालं. पोटामंदी पिचवा ठेकेला, पोटामंदी पिचवा ठेकेला. वाघनं खाचा मारा केला, वाघनं खाचा मारा केला. तरा तरा भडलं पोटाला. तडा गेला खानाचा कोत्र. भाई रे भाई रे आला जी, भाई रे आला जी. प्रतापगडचे युद्ध झाले.